नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी ही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते, आता मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही पाहिजे. मला तुमच्याकडून कसलीही मदत नको. तुम्ही माझ्या आनंद निवासात अॅनिव्हर्सरीचे जे गिफ्ट दिले होते ना, ते कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. मी निर्जीव वस्तूची काळजी घेऊ शकत नाही, मग तुम्ही जिवंत वस्तूची काळजी कशी घ्याल? असे बोलून ती रागाने तिथून निघून जाते आणि तेव्हा जीवाला मात्र अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो, काव्या ही पार्थची काळजी घेत असते. तेव्हा अनिशाचा तिला फोन येतो आणि अनिशा ही काव्याला सांगते, पार्थला जर त्रास झाला तर तुला पण त्रास होतो. पार्थला जर बरं वाटत नसेल तर तुला देखील तेवढाच त्रास होतो. मग काव्या, मला सांग ना, हे प्रेम नाही तर काय आहे? आणि तेव्हा काव्याच्या मनामध्ये देखील विचार येऊ लागतो. तर तिकडे आपण पाहतो, नंदिनी ही देवापुढे प्रार्थना करते, देवा, मला माझा आनंद निवास वापस मिळू दे. यामध्ये माझी काही चूक नाही. मला काहीतरी मार्ग दाखव आणि कसल्याही परिस्थितीमध्ये मला माझे आनंद निवास मिळवून दे. आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो, हो, तुला तुझा आनंद निवास नक्की मिळणार. आणि नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी तो एक व्यक्ती आलेला असतो आणि त्याला पाहिल्यानंतर नंदिनी मनोमन खूप आनंदित होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचे आनंद निवास नंदिनीला कोण वापस मिळवून देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.